नमस्कार, विद्यास लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आवळ्याची ही आगळी वेगळी रेसिपी आपण बघणार आहोत। आवळा मुरवडा किंवा आवळा कँडी आपण ही बघितलेलीच आहे आणि नेहमी आपण बनवतो, पण हा वेगळा पदार्थ सुद्धा तुम्ही आवळ्याचा बनवू शकता। आता आवळ्याचा सीझन आहे आणि भरपूर आवळे मार्केटमध्ये आहेत आणि स्वस्तामध्ये आहे, तर त्याचे वेगवेगळे पदार्थ जर तुम्ही करून खाल्ले तर व्हिटॅमिन सी ची जी कमतरता आपल्या शरीरात होते ती होणार नाही आणि आवळे आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूप उपयोगी आहे। म्हणून या सीझनमध्ये नक्की आवळे खा आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता। चला तर मग आपण हा पदार्थ कसा बनवायचा ते बघणार आहोत। इथे मी एक कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि तूप थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घातली आहे। ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जो आवळ्याचा किस आहे तो घातलेला आहे। आपल्याला याच्यामध्ये जे आवळे आहेत ते किसून घालायचे आहे। हे आवळे मी शिजवलेले नाही, कच्चेच किसलेले आहे। त्याचा किस केल्यामुळे तो खायला खूप रुचकर लागतो आणि ज्याप्रमाणे आपण गाजराचा हलवा करतो त्याप्रमाणेच आपल्याला इथं आवळ्याचा हलवा तयार करायचा आहे। तुम्ही याला कोणतंही नाव देऊ शकता। मी इथे अर्धा किलो आवळे हे व्यवस्थित किसून घेतले आणि ते तुपावर परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ इथे घालू शकता आणि ते सगळं व्यवस्थित जिन्नस मिक्स करायचं आहे। थोडंसं तिखट घालायचं आहे कारण आपल्याला इथे या आवळ्याचा हलवा तयार करायचा आहे। थोडं गोड आणि तिखट, आंबट, तुरट अशी चव याची लागणार आहे। तिखट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आणि इथं मी अर्धा किलो आवळे होते, जवळपास 3 पाव गूळ याच्यामध्ये वापरलेला आहे। तुम्ही सारख्याला सारखं प्रमाणसुद्धा घेऊ शकता किंवा कमीसुद्धा करू शकता, पण जो आवळ्याचा तुरटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडं गुळाचं प्रमाण हे जास्तच घालावं लागतं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ थोडा बारीक चिरून घ्यायचा आहे। हे आवळा हा गरम झाल्यामुळे हे गूळ पटकन मेल्ट होतं आणि व्यवस्थित हे सर्व लवकर मिक्स होऊन जातं। याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि नाही घातले तरी चालेल। हे सगळं व्यवस्थित जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं। हे तुम्ही जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा इतर वेळेससुद्धा तुम्ही जामप्रमाणे याचा वापर करू शकता। इतकं छान लागतं ना हे आणि जवळपास हे महिना 2 महिने टिकूसुद्धा शकते, पण ते टिकण्याच्या आधीच आमच्या घरी फस्त होऊन जातं। म्हणून हे बघा, तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर करा।